आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते. आपण आलो आहोत चारकोप कांदिवली इथे आणि ज्यांच्या घरी आलो त्यांचं नाव आहे अमिता पटेल. नमस्ते. नमस्ते. अमिता बेन. हो ना. हो. गुजराती एकदम शुद्ध शुद्ध गुजराती. ओके. बरं, मला सांगा की शुद्ध गुजराती आणि तरी हा कार्यक्रम कसा काय म्हणजे मराठी आम्ही सारे खवय्येमध्ये कसं काय सुचलं? म्हणजे मी प्रयत्न असा करत असते की जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी कुकिंग शो सगळे बघत असते आणि गेल्या महिनाभरात मी आम्ही सारे खवय्याचे मी खूपच एपिसोड मी बघितले. त्याच्यात थाई फूड वगैरे खूप वेगळ्या वेळी दाखवत होते आणि मला म्हणजे मनात असं कधीपासनं होतं की कुठल्या तरी एखादा कुकरी शो मध्ये आपण जावं आणि काहीतरी आपलं काहीतरी म्हणजे आपण काहीतरी करतो वेगळं आणि किंवा आपली काहीतरी एक इनोव्हेटेड केलेली डिश काहीतरी आपण लोकांना दाखवावी अशी एक माझी इच्छा होती. पण आम्हाला सुद्धा स्वतःला गुजराती खाणं खूप आवडतं. खूप आवडतं आणि मला वाटतं सगळ्याच मराठी लोकांना आवडतं कारण ते इतकं एकतर अति वाटण घाटण नसतं त्याच्यामध्ये, काही टेन्शन ना. तरी सुद्धा एवढं चविष्ट, थोडंसं तेलकट पण तरी पण चविष्ट, मजा येते गुजराती थाळी खायला. प्रश्नच नाही. येस. बरं, तुमच्याकडे ही गुजराती थाळी खाणारे कोण कोण मेंबर आहेत घरात? कोण कोण? सगळे म्हणजे आम्ही इन टीम. मिस्टर काय करतात? मिस्टर केमिकल्स मध्ये जॉब करतात आणि एक मुलगी आहे. मुलगी आहे. काय करतात? ग्रॅज्युएशन तिचं झालंय. ती ताजला कामाला होती आणि इंटरनॅशनल एअरपोर्टला ती जेट एअरवेज मध्ये ग्राउंड स्टाफ म्हणून ती काम करत होते. म्हणजे मोठी आहे, मुलगी मोठी आहे. म्हणजे पुढच्या वर्षी मी तुम्हाला लग्नाला बोलवेन तिचा. डेफिनेटली. आम्ही अगदी आनंदाने येऊ कारण आम्हाला सुद्धा आवडेल की ह्या गुजराती लोकांच्या लग्नावळीमध्ये म्हणजे लग्नाची जी पंगत असते त्याच्यात काय जेवण असतं ट्रेडिशनल, एकदम ट्रेडिशनल, तर ते आम्हाला नक्की आवडेल. गरबा करायला आवडेल. नक्कीच बोलवेन मी. नक्कीच. तर आम्ही डेफिनेटली येऊ. आणि पण आज तुम्ही आम्हाला जे पदार्थ शिकवतायत ते चारी गुजराती आहेत का काही असं मिक्स आहे का काय? म्हणजे बाजरीचे वडे आणि दुधीचे मुठे गुजराती ट्रेडिशनल आणि या सीझन मध्ये ते खूपच खातात, आवडीनं खातात. करून ठेवायचे आणि सकाळच्या चहा बरोबर नाश्त्याला खमंग मस्त वाटतं ते खायला. सकाळी दुपारी टीव्ही कधी भटकताना, पिक्चरला जाताना, अरे बेस्ट. बागेत जाताना, हो, कुठे बाहेर गावी गेलो तर गाडीत म्हणजे ऑन द वे लॉंग ड्राईव्हला गेलो तरी ते बेस्ट. सगळीकडे ना. ग्रेट. आणि मग आज तुम्ही फक्त दाखवते, तुमची मुलगी पण नाही, माझी मुलगी पण आहे माझ्या बरोबर. ती पण शिकवणार आहे. शील कम प्रेमी टू. वाव, डेफिनेटली. मस्त मजा येईल आपल्याला. आणि सुरुवात आपण तुमच्यापासून. ओके. पहिला पदार्थ तुम्ही आम्हाला शिकवता त्याचं नाव काय आहे? आज मी तुम्हाला दाखवणार पहिला आहे ते शेवयाचे स्वीट ब्रेड रोल. शेवयाचे स्वीट रोल. ब्रेड रोल. येस. ओके. मग त्याचं साहित्य एकदा नीट बघूया म्हणजे स्वीट रोल्स आपल्याला बनवता येतील. साहित्य सांगा. शेवया, ब्रेड स्लाइस, साखर, दूध, वेलची पावडर, बदाम कूट आणि तूप. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं. आणि अभित आता ही तयारी जी आहे ती सारणाची आहे ना. ऑब्व्हियसली आपण रोल्स करतोय म्हणजे. तर ह्या ज्या शेवया आहेत तर ह्या खिरीच्याच आहेत ना रेग्युलर? साधारण आपल्याला मिळतात नेहमी मिळतात त्या. आता मला वाटतं तुमच्याकडे सगळ्याच गुजरातीमध्ये गोड भरपूर खाल्लं. हो, म्हणून आम्ही गुजराती लोक गोड ना. दॅट इज म्हणजे काय म्हणून वादाचा मुद्दा. सगळेच खरंच. आपण 2 चमचे तूप घेतलंय आणि एक बाउल आपण आता शेवया घेतोय. खिरी सारखंच करताय का तुम्ही? घट्ट खीर. घट्ट खीर. ड्राय खीर. आपलं हे ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊ. आणि परफेक्ट ब्राऊन झालेलं एकदम परफेक्ट. आता त्याच्यात दूध घालायचं का काय? दूध ना आधी. म्हणजे घट्टच तुम्ही करताय ना. पण मला वाटतं आळल्यानंतर ते अजून घट्ट होईल. हो, गार आपल्याला मग ते स्टफिंग करायचं ना. मग ते ब्रेड मध्ये ठेवता आलं पाहिजे ना. मग त्यानुसार करायचं. आता हे शिवाय ह्याच्या दुधामध्ये शिजल्यावर साखर घालूया नंतर. हे शिजत आले. घालू साखर. हे आपल्याला प्रॉपर असं भरपूर गोड करायला लागेल असेल ना. हल्ली आता सगळे थोडेसे कॉन्शियस असल्यामुळे थोडंसं कमीच खातात. कोण ते कॉन्शियस? बहुतेक. नॉट अस. शेवया लगेच शिजतात, त्याला वेळ लागत नाही. तर त्या शिजल्या ते गार करूया आपण म्हणजे त्या कव्हर. आणि हे थोडंसं घट्ट झाल्यावर आपण गॅस बंद करूया.
आणि मग त्याच्यात आपण वेलची पावडर आणि बदामचा भुगा आपण टाकूया. साखर पण विरघळली त्याच्यामुळे थोडं ते पण पटकन ते असं घट्ट होणार आहे. बंद करू गॅस. आणि ही जास्ती घालायची का जास्त एवढी घालूया आपण. ही सगळी घालूया. त्याच्याने पण त्याला जरा रिचनेस येईल. सारणार हे मात्र एवढं नाही घालायचं. तुम्ही ब्रेडला पण काय लावणार आहे? ब्रेडसाठी आपण म्हणजे दुधामध्ये आपण वेलची पावडर आणि साखर घालून ते दूध गरम करून थंड करून ठेवलं आणि त्या दुधामध्ये आपण ब्रेडची स्लाइस डीप करून त्याला हलक्या हाताने थोडंसं असं म्हणजे स्लाइट म्हणजे एक्सेस जे दूध आहे ते आपण काढून टाकू आणि मग ह्याच्या स्टफिंग करून आणि रोल करून आणि मग तळायचं. कारण आता त्याला काही चव लागणार नाही ना. हा, नाहीतर मग ब्रेड थोडेसे सॉल्टी असतात ना. हो. मग त्याला म्हणजे दुधामध्ये साखर घालून ते त्याच्यात केलं तर मग त्याला पण थोडासा गोडवा येईल आणि हे पण म्हणजे ते करूया आपण नीट. ठीक आहे. तर हे गार करतोय तोपर्यंत ती तयारी करूया. आपण जे मगाशी शेवया शिजवल्या साखर आणि दूध घालून तर त्या मी तुम्हाला म्हटलं गार झाल्यावर आळतील तशा या व्यवस्थित आता आळलेल्या आहेत आणि ते आपण ब्रेडचं जे आवरण त्याला लावणार आहोत तर त्याच्यात ते भरायचे सगळं. आणि हे साखर आणि वेलची पावडर असं घातलेलं दूध आहे याच्यामध्ये. तर ते आता आधी तुम्हाला ब्रेड बनवूया. एरवी जसं आपण ब्रेड रोल्स मध्ये तिखट पिठाचे करतो तेव्हा जसं आपण बुडवतो तसं सेम हे दुधात. आणि साखर आणि वेलची घातल्यामुळे त्याला कव्हरला पण एक टेस्ट येतो. अजून हे ड्राय इतकं छान नुसतं पण मस्त लागेल ना. गोड शिरा बस ना. काजू बस ना. पूर्ण बांधून घ्यायला ब्रेड आहे म्हटल्यानंतर टेन्शन नाहीये ना. खरं ते बांधलं जाईल आणि तो ओला करून घेतल्यामुळे व्यवस्थित बाइंडिंग त्याची मस्त चिकटतं व्यवस्थित. फक्त एक काळजी घ्यायची जेव्हा असं तुम्ही ब्रेड रोल्स वगैरे करता ब्राऊन ब्रेड घेऊ नका. ब्राऊन ब्रेड हा मैदा त्याच्यात कमी असल्यामुळे तो सुटतो सगळा आणि मग तुटत जातो तो. तर हा मैद्याचा जो आपला पांढरा ब्रेड मिळतो तो जास्ती दॅट इज प्रेफरेबल. तोच घेतला तर इतकं छान ते असं बांधीव व्यवस्थित ती वस्तू होईल. साखर घातलेल्या दुधामध्ये बुडवून पूर्ण निथळून घ्यायचं ते स्लाइसच्या शेप मध्ये म्हणजे असं. करायला आपल्याला डीप फ्रायज लागेल नाही का. तुपामध्ये कारण स्वीट आहे ना. काय चव लागेल ना त्याची मस्त एकदम. आणि अजून जर तुम्हाला ते रिच करायचं असेल तर त्याच्यावर एखादं रबडी वगैरे फंटास्टिक. मालपुआ टाईप फंटास्टिक ना. म्हणजे मराठी लोक पण असं करू शकतात. गुजरात्यांच्यावर शेवटी गोड खाण्याशी मतलब शेवटी खवय्येगिरीशी मतलब आहे ऍक्च्युअली. एक्झॅक्टली. मग ते गुजराती काय मराठी काय पंजाबी काय तुम्ही बघायला गेलात ना असं प्रत्येकच जण आम्ही खवय्ये आम्ही इकडचे आम्ही असं खायला आवडतं तसं खायला आवडतं. फक्त आणि प्रत्येक जण म्हणजे आपल्या हिशोबाने थोडंफार चवीनुसार त्या बदलतात पण बाकी काही बदलत नाही. खाणं कुठेच बदलत नाही का. ते बदलूही नाही. नाही तो इतका छान मार्ग आहे कम्युनिकेशनचा. तुम्ही म्हणजे आता या एरियात तुम्ही नवीन आलात तर तुम्हाला खूप बरं पडत असेल ना. यामुळे तुमचा शेजार पाजाऱ्यांशी जास्ती चांगला संपर्क होतो. खरं म्हणजे आमचे शेजारी एक म्हणजे आमची वहिनी आहेत माधुरी भास्कर म्हणून. तर त्यांनी वालाचं ब्रेड मला खूप आवडतं. महाराष्ट्र लोकांच्या मुगाची उसळ मला आवडते. मग त्यांनी केलेलं ते मला द्यायचे शेजार धर्म आणि मी ढोकळा वगैरे काय केलं ते मी त्यांना द्यायची. मग त्यांना ती गुजराती एवढं आवडायचं. मग त्यांनी मला म्हणजे उत्सुकतापूर्वक ओ बहिणी तुम्ही ह्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जात म्हणून. आणि मग त्यांनी तो पत्र लिहिताना पण मग त्यांनीच मला मदत केली की तुम्ही असं पत्र लिहा आणि आपण झी मराठीमध्ये पाठवूया आणि तुम्हाला 100% कॉल येईल. हो त्यांना 100% विश्वास की मला कॉल येणारच. क्या बात आहे. आणि आम्हाला 100% विश्वास आहे की त्या
छान आपल्याला शिकवतील सगळं. सो आता हे आपण आपले roll झाले. शिकतोय पहिला पदार्थ. तर हे तळायचे तुपामध्ये. ओके, मग त्याची तयारी करूया. रोल्स झालेले आहेत तयार तुपामध्ये जाण्यासाठी आणि तूप पण आपलं तापतंय ना. थोडी एक मिनिट फक्त ओके, ओके. कारण ते चुरचुरीत व्हायला पाहिजे पूर्ण. पण ते त्याच्यात सोडल्यानंतर पण हलक्या हाताने म्हणजे पटकन काढायचे नाहीये. गोल्डन ब्राऊन असे. हा, कारण नाही तर ते चिवट लागते जर फुल गॅसवर भरकन काढले तर ना. सो तापले ना, आता टाकूया परत एकदा. असं हा म्हणजे ते उडू नये आतमध्ये. एखाद्या फंक्शन साठी फार छान आहे पदार्थ ना. तुम्हाला खरंच कसं काय सुचला, कसं काय? म्हणजे ह्या पदार्थाची एक गंमत आहे. हा म्हणजे मी अशी दांडिया सिंगर आहे हा आणि मी 2005 मध्ये लंडनला आमच्या शोला गेलेली. आणि ह्या सेवया असं तिथे आमचे जे ऑर्गनायझर होते त्यांनी केलेले होते. आणि सगळ्यांना भूक लागली होती पण आम्हाला सगळ्यांना जायचं होतं आणि काहीतरी हेवी आम्हाला खायचं होतं. हा तर आम्ही सगळ्यांनी म्हणजे आता काय करूया आणि आपल्याला काहीतरी हेवी पण पाहिजे. तर आम्ही तिकडे ब्रेड होता आणि त्या ब्रेडमध्ये तेव्हा आम्ही काही साखर वगैरे घातली नव्हती. असंच घातलं आणि खाल्लं. हा पण नाही, म्हणजे ब्रेडमध्ये आम्ही पाण्यात बुडवून ते शेवय त्याच्यात भरले, तळले आणि गाडीत बसून आम्ही खाल्ले. पण तेव्हा ते डोक्यात आलं की आपण जर हे व्यवस्थित जर दुधामध्ये म्हणजे वेलची वगैरे टाकून जर व्यवस्थित केलं ते आणि ते छान लागेल. मग तेव्हा ते या पदार्थाचा जन्म झाला लंडनमध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तो प्रसिद्ध झाला झी मराठीवरती. तर आता हे तळून घेऊया. झालंच आहे ऍक्च्युली, थोडा दुसऱ्या बाजूने पण गोल्डन ब्राऊन करून घेतो. तर तोपर्यंत तुम्ही साईड स्टँड करून घ्या. शेवयांचे स्वीट ब्रेड रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शेवया, ब्रेड स्लाइस, साखर, दूध, वेलची पावडर, बदाम पावडर आणि तूप. कृती: प्रथम कढईमध्ये तुपावर शेवया गुलाबी रंगावर परतून घ्याव्यात. त्यामध्ये दूध, साखर, बदाम पूड आणि वेलची पूड घालून घट्टसर सारण तयार करावं. ब्रेडच्या स्लाइसेस दूध, साखर आणि वेलची घातलेल्या मिश्रणामध्ये भिजवून पिळून घ्याव्यात. त्यामध्ये तयार सारण भरून ब्रेडचे रोल्स करावेत. तयार रोल्स खरपूस तळून घ्यावेत.